तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत एक चॅलेंज व्हिडिओ। तर ऍक्च्युअली इंस्टाग्रामवरती मला एका फॉलोअरने चॅलेंज दिले। त्याने मला सांगितले की तू लेफ्टी आहेस तर तू राईट हाताने स्केच काढून दाखव, म्हणजे राईट हाताने स्केच काढायचं आपल्याला चॅलेंज दिलंय त्यांनी। तर बघूया आपल्याला आता राईट हाताने स्केच करता येतंय का नाही। आणि हो, स्केचिंग तर सोडाच, पण राईट हाताने मी आतापर्यंत काय लिहिलेलं सुद्धा नाहीये, त्यामुळे मला बिलकुल आयडिया नाही की स्केच कसं येणार आहे ते। पण मी खूप जास्त एक्साइटेड आहे चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी, कारण फर्स्ट टाइम मी असं काहीतरी करणार आहे, युनिक असं काहीतरी करणार आहे। सो व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा। स्केचिंग करण्यासाठी सगळ्यात आधी फोटो चूज करूया, आणि हे स्केच आपण इतकं जास्त डिटेलमध्ये काढणार नाही, म्हणजे राईट हाताने जमेल का नाही आय डोंट नो, त्यामुळे मी कोणत्या ऑर्डरचं वगैरे स्केच याच्यामध्ये करणार नाहीये। कोणत्या तरी सेलिब्रिटीचा आपण फेस घेऊया आणि त्याचं स्केच काढायला ट्राय करूया। सो मी फोटो चूज केलेला आहे, तुम्हाला दाखवतो। सो तुम्ही बघू शकता विराट कोहलीचा हा फोटो मी काढणार आहे। हा ऍक्च्युअली मी स्टुडंट्सला प्रॅक्टिस करताना पण हा फोटो काढायला लावतो। सो आता मी पण हा फोटो काढून बघूया आपल्याला राईट हाताने जमतंय का नाही। पण स्केच करण्या अगोदर राईट हाताने मी फक्त काहीतरी लिहून बघतो, माझं नाव वगैरे लिहून बघतो जमतंय का, कारण या अगोदर लहानपणीपासून मी कधीच राईट हाताने काय लिहिलं सुद्धा नाहीये। तो ते पण आपण टेस्ट करूया की मला लिहिता तरी येतंय का राईट हाताने। सो इथं मी माझं नाव लिहून बघतो राईट हाताने, आणि ते जर जमलं तर थोडासा कॉन्फिडन्स पण मला येईल की मी राईट हाताने स्केचिंग थोडंफार करू तरी शकतो। सो बघूया आपल्याला जमतंय का। सो हां, राईट हात आहे। आता ॲक्च्युली पेन पकडतानाच मला गडबड वाटते, पण बघू आता। मी इथे लिहितो आता माय सेल्फ सुदर्शन म्हणून लिहितो। चला, माय सेल्फ सुदर्शन तर लिहिले, तुम्हाला एकदा दाखवतो। सो तुम्ही बघू शकता कसं आलंय ते, इतकं पण जास्त खराब नाही आलंय, बऱ्यापैकी चांगलं आलंय, म्हणजे दिसतंय ते काय लिहिलंय ते दिसतंय प्रॉपर असं। आणि बघायला गेलं तर पहिले दोन अक्षर थोडेसे गडबडलेत, पण सुदर्शन जरा नीट अक्षर आले, म्हणजे कंटिन्यू जर मी राईट हाताने लिहिलं तर थोडं 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 करून सुधारू शकतो बेसिकली, म्हणायला असं हरकत नाहीये। बाकी हे आपण एकदम 3 वर्डच लिहिले, 3 अक्षरच लिहिलेत। पण माझ्या डोक्यात अजून एक चॅलेंज आयडिया आली आहे, ती म्हणजे पूर्ण पेज भरून मी काहीतरी असं राईट हाताने लिहायचं चॅलेंज करणार आहे। जर या व्हिडिओला चांगले लाईक्स, चांगले कमेंट्स आले तर ती पण व्हिडिओ आपण नक्कीच करणार आहे चॅलेंज व्हिडिओ। सो आता लिहिण्याचं काम तर झालं, आता आपण स्केच काढून बघूया की आपल्याला राईट हाताने स्केच येतंय का नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं, राईट हाताने मला स्केच जमेल का नाही चांगलं, पटापट कमेंट करून सांगा, तोपर्यंत मी तयारी करून घेतो। चला, सगळी तयारी करून घेतलेली, लाईन्स वगैरे कसे काढायचे ते मी बघून घेतलेले, किती लाईन्स वगैरे काढतो। ॲक्च्युअली मी जसे पोर्ट्रेट काढतो ना तसंच मी ह्याच्यावरती काढणार आहे, फक्त आपण हात चेंज करून काढणार आहे, म्हणजे राईट हाताने काढणार आहे। सो आता पहिल्यांदा मी लाईन्स काढून घेतो, जसं आपण पोर्ट्रेटमध्ये लाईन्स काढतो तसं पहिल्यांदा लाईन्स काढून घेतो। सो त्याच्यासाठी आपण राईट हातात मी पेन्सिल पकडणार आहे आणि स्केल आपली लेफ्ट हातातच पकडणार आहे। सो पहिल्यांदा आता लाईन्स पण काढून बघूया की आपल्याला लाईन्स तरी जमतायत का। सो सगळ्यात आधी आपण मेजर करतो की किती लाईन्स काढायचे, किती बॉक्सेस असले पाहिजे, सो ते मेजर करून घेतो। पण पेन्सिलचं जे काय काम असणार आहे ते मी राईट हातानेच करणार आहे यावेळेस। ॲक्च्युली मार्किंग करताना पण थोडीशी गडबड होतीये, पण चालून जाईल, एवढं आपण ॲडजस्ट करू शकतो। बॉक्सेस तर चांगले आलेत, ॲक्च्युली स्केल आपण यूज करतोच ना, त्यामुळे मला वाटतं बॉक्सेसमध्ये एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही आहे। पण जेव्हा ॲक्च्युअल पोर्ट्रेट आपण काढू ना तेव्हा मला वाटतं गडबड व्हायचे चान्सेस जास्त आहेत। तर त्यासाठी आता मी पण एक्साइटेड आहे की कसं ते पोर्ट्रेट येतंय। व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की समजेल की मला नीट येतंय का नाही राईट हाताने काढायला। A few moments later. तर मित्रांनो, लाईन्स तर आपण काढले आहेत, काय काय लाईन्स सरळ आलेत, काय काय लाईन्समध्ये पण थोडी थोडी गडबड झालेली आहे, पण एवढं आपण ॲडजस्ट करून घेऊया, कारण मेन पोर्ट्रेट मी त्याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट करून प्रॉपर काढू शकतो, एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि तुम्हाला जर माहिती नसेल आपण लाईन्स वगैरे का काढतो, तर जे आर्टिस्ट असतील त्यांना समजेल, बाकीच्यांना आता एक्सप्लेन करत बसत नाही मी, कारण मग त्याच्यातच पूर्ण व्हिडिओ जाईल आणि ती एक्साइटमेंट निघून जाईल त्याच्यामध्ये मग। सो आता आपण डायरेक्टली पोर्ट्रेट काढायला चालू करूया, आणि पहिल्यांदा मी फेसवरती नाही जाणार आहे, कपड्याचा थोडासा पार्ट करून बघूया आपण राईट हाताने जमतोय का, कारण फर्स्ट टाइम आपण असं काहीतरी करणार आहे की स्केचिंग राईट हाताने करणार आहे। तो प्रॉपर जमतंय का नाही आधी मला बघायला लागेल, त्यानंतरच मी फेसवरती करू शकतो, नाही तर फेसवरती डायरेक्ट करायला गेलं की मग ते गडबडच होणार आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे पहिल्यांदा कपड्याचं मी करून घेतो। ॲक्च्युली राईट हाताने करतोय ना, तर कसा पेज ठेवू, कसा पेपर करू काय समजत नाहीये, पण जसं जमतंय तसं ट्राय करतोय, कारण आपल्याला हे चॅलेंज पूर्ण करायचं काही करून। आणि याच्यामध्ये मित्रांनो मी इरेझर बिलकुल यूज करणार नाहीये, म्हणजे थोडाफार यूज करेल, पण मोस्टली इरेझरचं मी यूज वर्क टाळणार आहे, कारण जसं पण चुकतंय काही असेल ते तुम्हाला बघायला मिळणार त्याच्यामध्ये, त्यामुळे इरेझर बिलकुल पण मी यूज करणार नाही या व्हिडिओमध्ये।
तर मित्रांनो, कपड्याचा पार्ट झालेला आहे, जास्त मोठा कपडा नाही आहे. तुम्हाला एकदा फोटो दाखवतो पहिल्यांदा. सो फोटो बघू शकता, एवढा आपण आता क्रॉप करून घेतलेला आहे, कारण पेजवरती आपण जितका बसतो तेवढा घेतो. सो एवढाच पार्ट आपण काढलेला आहे. आता आतमध्ये जास्त अजून करायचं नाही, फक्त हे जे आउटलाईन वगैरे ना ते मी काढले, ते तुम्हाला दाखवतो. सो याच्यामध्ये बघू शकता, ही तुम्हाला आउटलाईन जी दिसते ना ती आपण काढलेली. नंतर आता हे लाईन्स रफ केल्यानंतर फायनल रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल शेवटी. पण आता बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता की आपण बऱ्यापैकी तरी चांगलं केलं, म्हणजे इतकं पण खराब केलं नाही आहे. ते वाटतंय असं आउटलाईनसारखं तरी वाटतंय प्रॉपर असं. पण सगळ्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की कपड्याचं तर होऊन जातं, जमून जातं, थोडं चुकलं तरी काही हरकत नसते. पण फेसमध्ये खूप जास्त मला काळजीने करावं लागणार आहे, कारण ते फेसमध्ये थोडं जरी चुकलं तरी तर विराट कोहली वाटण्याच्या ऐवजी दुसराच कोणतरी वाटेल. त्यामुळे ते बऱ्यापैकी टाईम लावून मला करायला लागणार आहे. सो आता वरचा पार्ट हेअरचा आणि बियर्डवाल्याचा पार्ट करून घेतो, त्यानंतर आईज वगैरे करायला चालू करतो. फेसची बाहेरची आउटलाईन झालेली आहे. तसं बघायला गेलं तर एवढं पण चांगलं आलं नाही, पण एवढं पण खराब पण झालेलं नाही आहे. तुम्हाला दाखवतो एकदा. तुम्ही बघू शकता, हावाला आपण फोटो घेतलेला आहे. खालचा पोर्शन तर आपण मगाशी केला, आता फेसचा पोर्शन केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. तसं बघायला गेलं तर एवढं काय खराब वाटत नाही आहे. ते थोडंशी इथे लाईन्स वगैरे म्हणजे प्रॉपर लाईन्स नाही आले, पण फेस शेप म्हणायला गेलं तर प्रॉपर शेप असा वाटतोय त्याचा. खालचा बऱ्यापैकी आलाय, तसं खालचं जास्त काय नव्हतं म्हणून बरोबर आलंय. फेसचा आता एवढा पोर्शन केला. आता सगळ्यात डिफिकल्ट पार्ट ह्याचा आता म्हणजे कोणत्याही स्केचमध्ये ॲक्च्युअलमध्ये आईज नोज लिप्सचाच डिफिकल्ट पार्ट असतो, आणि हे तर आतापर्यंत आपण केलंय बऱ्यापैकी. आईज नोज आणि लिप्स मला तर म्हणजे आता एवढं बघून मला आता खात्री होत नाही की ते नीट येणार आहे म्हणून. पण चॅलेंज आहे, त्यामुळे आपल्याला ते ट्राय तरी करायचं आहे. कसं पण येऊ दे, मी काय हरकत नाही, मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे कसं पण आलं तरी. सो आता फटाफट मी आईज नोज आणि लिप्स बनवायला घेतो. बऱ्यापैकी डोळा आला याचा असं मला वाटतंय. म्हणजे आताशी अजून एकच डोळा काढतो मी, पण थोडासा शेप बरा वाटतोय मला, असं म्हणायला हरकत नाही. बाई, ही व्हिडिओ विराट कोहलीपर्यंत चुकून पण पोहोचली नाही पाहिजे, नाही तर तो म्हणेल खराब करायला तुला माझं चित्र भेटलं काय. चला, ऑलमोस्ट आउटलाईन तर आपली फिनिश झालेली आहे. मगाशी विराट कोहलीसारखा वाटत होता थोडा थोडा, पण आता आईज नोज आणि लिप्स काढल्यावरती तर वेगळंच काहीतरी वाटतंय मला तरी. काय म्हणजे मॅच झाल्यासारखं वाटत नाहीये, आणि ते होणार पण नव्हतं, कारण राईट हाताने आपण कधी केलंच नव्हतं. एकदा तुम्हाला दाखवून देतो, थोडंसं फिनिशिंग करतो जितकं जमतंय तेवढं. सो तुम्ही बघू शकता, आय थिंक तुम्हाला नीट दिसत नसेल, वरतून तुम्हाला दाखवतो प्रॉपर. सो तुम्ही बघू शकता, हावाला आपण फोटो घेतलेला आहे आणि याचा आपण असं काहीतरी काढलेलं आहे. मागाशी बऱ्यापैकी वाटत होतं ते फेस काढल्यानंतर, पण आता जे हे लिप्स आणि हे आता बियर्ड वगैरे काढले त्यामुळे ते तसं पण नीट नाही वाटणार. पण आईज वगैरे नोज वगैरे काढल्यामुळे ते वेगळंच काहीतरी वाटतंय. म्हणजे बघायला गेलं तर तो माकड जास्त वाटतोय मला. फक्त हे जर काढले असते तर तो फुल माकड दिसला असता मला. बाय द वे, बघायला गेलं तर बऱ्यापैकी मी केलेलं आहे चांगलं तसं, म्हणजे राईट हाताने आपण काढले नाही तर बाकीचं तर पोर्शन झालं आहे. आणि डोळे वगैरे तर तसे पण जर बिगनर असतील, तुम्ही तुमच्या मेन हँडने जरी काढलं तरी ते प्रॉपर येत नसतात, आणि आपण तर राईट हाताने काढले त्यामुळे तसं पण ते येणार नव्हतंच नीट, आहे मला पण माहिती होतंच. पण मी ट्राय तरी नक्कीच केलं. तुम्ही मला 100पैकी ह्याच्यात किती मार्क द्याल नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, हे पूर्ण मी करणार नाही आता शेडिंग वगैरे, कारण आउटलाईनमध्येच ते चांगलं दिसत नाही. तर शेडिंग करून तसा पण त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुम्हाला तर माहिती आहे आउटलाईन म्हणजे फेस स्ट्रक्चरच तुमचा नीट नसेल तर पूर्ण शेडिंग करा किंवा काही करा, त्याचा काय उपयोग होतच नाही तसं पण, म्हणजे तो सेम वाटणारच नाही आहे तसं पण. त्यामुळे मी पुढचं आता कंटिन्यू करायचं, म्हणजे टाईम वेस्ट होणार आहे बेसिकली ते बघायला गेलं तर. त्यामुळे ते पूर्ण करणार तर नाही आहेच मी. बाकी चॅलेंज करून मला पण एक बोलतात ना, एक चांगली मजा आली करायला. म्हणजे राईट हाताने फर्स्ट टाईम मी स्केच किंवा लिखाण पण पहिल्यांदा मी केलं आहे. एवढंसं तरी लिहिलं असेल तरी पहिल्यांदा केलं आहे. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट चॅलेंज आपण राईट हाताने पूर्ण एक पेजभर एस्से लिहायचं ट्राय करणार आहे. तर ते तुम्ही कमेंट करून मला सांगा, किंवा जास्तीत जास्त कमेंट आले, जास्तीत जास्त लाईक्स आले ना तरच मी ते चॅलेंज करणार. सो तुम्हाला जर ते चॅलेंज बघायचं असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आपल्या या व्हिडिओला. आणि आजची व्हिडिओ पण तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाकी चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. ब्लॉग नव्हता, बेसिकली एक छोटासा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.